जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार त्या संत श्रीपाद मूर्ती. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणे. एकाएकी केला मिरासीचा धणी, अतिशय सुंदर असा हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपल्या गणेगावमधील कोबर्णे परिवारातील पिताश्री स्वर्गीय बापूसाहेब तथा विठ्ठलराव नामदेव कोबर्णे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या कोबर्णे परिवाराने या ठिकाणी हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे. या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण कोबर्णे परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, इष्टमित्र, सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः व्यासपीठावरून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या जीवनातील अनमोल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी ज्यांच्यामुळे संपन्न होते अशा आपल्या या गणेगावमधील सर्वच भजनी मंडळ, त्यामध्ये मग विणेकरी असतील, हार्मोनियम वादक असतील आणि इकडे सगळी गायनाचारी मंडळी आहेत आणि मृदुंगाची साथ आपल्या टाकळीम्या येथे हरिभक्तीपरायण अक्षय महाराज जोंधळे यांनाही खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे. कारण तुमचं कसं आहे की तुम्हाला रोज काही कीर्तनाला जावं लागत नाही. कधीतरी नातेवाईकाच्या इथे वर्षश्राद्धाच्या निमित्तानं म्हणा, काही निमित्ताने तुम्ही कीर्तनाला जाता. आता आपली येण्याची वेळ तुमचं सांगत नाही, पण बहुधा इकडे घालीन लोटांगण झालं मग आपली हजेरी असते. पण इकडे ह्या भजनी मंडळाचं खूप अवघड आहे. आणि इकडे आमच्या जिजे आहेत, काकी आहेत, हे भजनी मंडळात लोक फार नाव ठेवतात. 10 वाजले अजून का आले नाही, 10 वाजले अजून का आले नाही. आणि एकदा कीर्तन झालं ना परत विचारणार सुद्धा नाही तुम्ही जेवण केलं का. ते बाकीचं सोडावर का, ते काही मनात आणू नका. पण निदान आपली रीत भात काय सांगते महाराज, काही विचारत नाही. म्हणजे आणि त्यात सगळ्यात देवळालीकर, जर कुणाचा अंत्यविधी असेल ना मग खडी समाजाची गडबड पाहावी.
हो, या भजनी मंडळाला एखादा पाहुणा दूरवरून यायचा असतो आणि तो विधी सांगतात 10ला होणार आहे, हे आपले 8ला जाऊन थांबतात. काय चहा नाही, पाणी तिथे म्हणता येत नाही. पीठ सुद्धा घरून न्यावं लागतं पखवाजाला. आणि मग तो विधी होतो 2 वाजता, कधी 4ला. आणि एकदा चालू केलेलं भजन थांबवता येत नाही ना. खांदा तरी बदलवतोय तो जाता जाता. तर विशेष असे सहकार्य या भजनी मंडळाचं आहे. आणि तुमच्या जीवनातला जसा वेळ अनमोल आहे ना, तसा यांच्याही जीवनातला वेळ अनमोल आहे. त्यातली त्यात असोनी संसारी याप्रमाणे कामामध्ये काम काही म्हणा राम राम, याप्रमाणे ही सर्व मंडळी मोठ्या प्रेमानं. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं होतं की तुम्हाला कधीतरी कीर्तन असतं. या भजनी मंडळात रोज कुठे ना कुठे कीर्तन असतं, भजन असतं. म्हणून या भजनी मंडळाचे विशेष असे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आता जवळजवळ कार्यक्रम थांबावा या वेळेला तो सुरू झालेला आहे. आता इथे काही तसं बोर्डावर लिहिलेलं नाहीये, तर बहुतेक बोर्डावर 9 ते 11 असतं गोरख महाराज. त्या बोर्डावर काही दिसत नाही. 10 वाजता आहे का सुरू होणार, मग तो 11ला सुरू झाला म्हणजे थांबायच्याच वेळी झाला. पण पुढचं काही सांगितलं नाही ना किती थांबेल म्हणून. हा, असं आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे करूयात. तर आजचा अभंग फार सुंदर आहे. बहुतेक भजनी मंडळाचा तो पाठातील आहे. अनेक महाराष्ट्रातील जे थोर असे कीर्तनकार आहेत ते नेहमी पुण्यस्मरण असेल, वर्षश्राद्ध असेल, हा अभंग घेत असतात. म्हणून भजनी मंडळाचा पाठ आहे. आणि ऐकणाऱ्यांनी ऐकेल असेल तर बहुतेक ऐकलेलं असेल, कारण बऱ्याच वेळा लोक कीर्तन ऐकत नाहीत, येऊन बसतात. आणि आता काय तुमच्या मनामध्ये काय चाललं ते काही ते सांगायची आवश्यकता मला वाटत नाही. स्वयंपाक काय केला ते सांगतात लोक. अभंग कोणता घेतला होता हे जर विचारलं तर ते काही लक्षच नसतं अभंगाकडे. ते काही गंभीरतेने घेतलं जात नाही. आणि आता हे कीर्तन म्हणजे ना, अलीकडे ना हे सगळं वर्म आम्हाला त्याचं कळालंय. सुरुवातीला सुंदर ते ध्यान, मग विठोबा रखुमाई, मग ते महाराज येणार, पुन्हा रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी, मग तो कीर्तनाचा अभंग. म्हणजे हे नवोदित कीर्तनकाराकरता उपयोगीच आहे महाराज. म्हणजे कशी कशी पद्धत आहे ते. आणि मग ते त्याची चालीमध्ये अर्धा तास जातो. आता आमच्या महाराजांनी एकदम पटकन आवडलं. आणि मग त्या अभंगाचं निरूपण महाराजांना येत असेल तर आणि मग लगेच विठोबा रखुमाई, मग ज्ञानेश्वर महाराजांचं भजन आणि जय विठ्ठल. असं आता ही आपल्याला सगळं माहिती आहे याच्यातलं. आणि मग ते अतिपरिचय एखाद्या गोष्टीचा झाला की त्याची अवज्ञा होते बहुतेक करून, मग त्याची गंभीरता राहत नाही. म्हणून आजचा अभंग फार सुंदर आहे. आपल्याला सगळ्यांना तो कदाचित माहिती असावा असा हा अभंग आहे. आपल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करूयात. माझा आवाज तुमच्यापर्यंत जो येतोय व्यवस्थित येतो, तसा माझा आवाज व्यवस्थित नाही आहे, पण त्यांनी बरोबर इथे मशनीमध्ये घालून आवाजाला व्यवस्थित या ठिकाणी केलेलं आहे. असे आमचे हरिभक्तीपरायण गोकुळ महाराज पावशे, अगदी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, मान सन्मान पावलेले कीर्तन केसरी, गायनाचार्य, वेदांताचार्य, विद्यावाचस्पती, हे सगळ्यांच्या कीर्तनाकरिता आमच्या गोकुळ महाराजांची सिस्टीम असते. आणि अतिशय सुंदर ते
सिस्टीम लावत असतात, म्हणून आमच्या अक्षय महाराजांना खूप आनंद झाला. असा सुंदर पखवाज त्यांनी त्यामुळे वाजवला. तर आता या ठिकाणी आपण अभंगाचा थोडासा भावार्थ लक्षामध्ये घेणार आहोत. त्याआधी आपण पांडुरंग परमात्म्याला नमन प्रथमता करूया. पांडुरंग करू प्रथम नमन. प्रपंच करत असताना, हे मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपले जे वडील असतात, तर या अभंगामध्ये महाराजांनी बाप शब्द वापरलेला आहे. आणि तो धन्यवाद. बाप शब्द उच्चारताना थोडा कठीण वाटतो, वडील शब्द जरा प्रेमाचा वाटतो. पण वडील म्हटलं की थोडं जरा आदर वाटतो, पण खरा प्रेमाचा शब्द बापच आहे, बरं का. तर हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो जन्म मिळालाय, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्याला आपण बाप असं म्हणतो. आणि मग हा बाप ज्या मुलांना जन्म देतो, म्हणजे मुली असतील, मुलं असतील, तर आपलं संपूर्ण आयुष्य तो बाप त्या मुलाकरिता खर्च करत असतो. त्याला असं वाटत असतं की माझी जी मुलं आहेत, तर त्यांचं कल्याण व्हावं, हित व्हावं. म्हणजे आता प्रपंच करत असताना त्या बापाची जी भूमिका आहे आणि त्याचे जे विचार आहेत की हित कशामध्ये आहे मुलाचं. आता मुलाचं म्हटल्यावर मुली वगळायच्या नाही, पण म्हणताना मुलं असं म्हणायचं. त्यांना असा काही त्याच्यामध्ये उल्लेख नाही, केवळ बाप हा शब्द आहे. आणि मग त्या बापाला असं वाटतं की यांचं कल्याण व्हावं, हित व्हावं, पण त्याला काही ते माहिती नसतं की खरं हित कशामध्ये आहे, मुलाचं हित कशामध्ये आहे. म्हणजे महाराजांचा दुसरा अभंग आहे की हित नाही ठाऊके जननी जनका. जे माता पित्यांना मुलांचं हित ठाऊक असतं असं नाहीये. पण आता परंपरेने आलेला जो संसार आहे, प्रपंच आहे, तर तो प्रपंच बाप आपल्या मुलासाठी करत असतो, स्वतःसाठी नाही. संपूर्ण आयुष्यभर तो कष्ट करत असतो, त्याचा देह झिजवत असतो. आणि तो बोलून दाखवत नाही, पण आतमध्ये ना जो बाप आहे त्याला कळेल, आतमध्ये ना सारखं चिंतन त्याच्या मुलाचं असतं. आता हे मुलाला कळत नाही, तो भाग निराळा, कारण तो अजून बाप झालेला नसतो. त्याला काय कळणार बाप,
आणि जेव्हा हा बाप होतो तेव्हा तो बाप नसतो त्याचा मग संपूर्ण देह आणि संपूर्ण आयुष्य बाप मुलाकरिता जे होतं पण दाखवत नाही, म्हणजे बोलून दाखवत नाही. आमच्या माता भगिनी बोलून दाखवतात, पण बाप काही बोलून दाखवत नाही. रात्री झोपलं तरी त्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही, तरी तो बोलून दाखवत नाही. संपूर्ण त्याचा देह तो झोजवतो कशासाठी? तर आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. मुलाचं म्हणजे त्यामध्ये मुली असेल तर. पुन्हा आता माता भगिनी ज्या आहेत त्याने असा तिथे अर्थ घेऊ नका की मुलाकरिताच बाप जगतो, असं नाही. असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. कारण आता काय आहे, अलीकडे जे थोर थोर कीर्तनकार आहेत त्यांचं तुम्ही सगळे ऐकणारे आहात, आणि म्हणून तुम्हाला ते आईबद्दल आहे माहिती सगळी. अनेक गीतं म्हटली जातात, सुंदर असतात, अगदी भावनिक असतात. ती तुम्हाला भावनिक करते एवढ्यापुरती तुम्ही होता, आणि बुद्धीमध्ये काही पालट करत नाही. कारण ते गीतं असतात ना, अभंगाने जरा पालट होतो बुद्धीमध्ये. तर हा अभंग जरी तुम्हाला बापाचं वर्णन करणारा असेल, बापाचे उपकार काय आहेत आपल्यावर हे सांगणार असेल, पण फार आगळा वेगळा असा अभंग तो आहे. थोडासा विचार मी त्या संबंधाने मांडणार आहे, तर तुम्ही थोडं लक्षपूर्वक ऐका. तर संपूर्ण आयुष्य आपल्याकरिता तो जगत नाही जेव्हा त्याला मुलं होत, आणि बाप तेव्हाच होतो जेव्हा मुलं होतात ना. कधी येते बाप ही पदवी माणसाला? मुलं झाल्यावरच येते ना. आणि म्हणून संपूर्ण आयुष्य तो आपल्या मुलाकरिता खर्च करत असतो. याचं वर्णन महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे
सुंदर हा. दादा अजून 3 चरण आहेत हा. आणि तुम्ही 2-2 जरी चाली लावल्या ना तरी मी काही म्हणणार नाही हा. कारण आता संख्या तुमची जास्त आहे. मग तुम्हाला जर वाटलं आता परत ह्याच अभंगाला चालवायची बरं का बाबासाहेब, तर तुम्ही म्हणू शकता, तसं काही नाही. तर पहिल्या चरणाचा विचार त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे की संपूर्ण आयुष्य आपला जो देह आहे ना, अगदी आपल्या देहाचा कुठलाही विचार न करता आपल्या कुरवंडी वाळवणी किंवा वाळवणी असा पाठभेद आहे तो. वाळवणी वाळवणी गाथ्यामध्ये वाळवणी असं आहे, पण म्हणत असताना वाळवणी म्हणायला आपल्याला जरा सोपं होतं. म्हणजे तो अधिकार नाही आपला, पण म्हणण्याकरिता जरा सोपं होतं. तर हा अनुभव असा आहे की त्याला बाप व्हावं लागतं, मग हा अनुभव येतो. आता हा जो बाप आहे तर तो आपल्याला जन्मदाता आहे, हे जग आपल्याला त्याने दाखवलेलं असतं. खर तर आपण या आई बापाच्या ऋणातून केव्हाही मुक्त होऊ शकत नाहीये. त्याचं साधनच नाहीये की आपल्याला आई बापाच्या ऋणातून मुक्त होता येईल. काही साधन नाही त्याच्यासाठी सांगितलेलं. पण त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न मात्र आपण करू शकतो. उतराई होता येत नाही, प्रयत्न करता येतो. या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज कोबरणे आलेले आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तर या ठिकाणी या कोबरणे परिवाराने हा जो उपक्रम पुण्यतिथीचा केलेला आहे, हा त्यातलाच एक भाग आहे की त्या बापाच्या उपकारातून आपण त्याचा थोडासा ऋण परिहार करावा. पितृऋण ज्याला आपण म्हणतो, याकरिता हे आहे. नाहीतर आपल्या सर्वांना कल्पना आहे की वर्ष श्राद्ध सुद्धा धकाधकीचं केलं जातं. परिस्थिती म्हणून नाही, परिस्थितीचा तो प्रश्न नाही आहे. नाही तुम्हाला एखाद्याची परिस्थिती नसेल म्हणून नाही, पण ते भावना नसतात. आणि ज्याला बाप कळाला बरं का, कळणं इतकं सोपं नाहीये. जन्मदाता आहे, जग दाखवणार आहे, ती सामान्य गोष्ट नाहीये. आई वडील म्हणजे आता ते आपल्याला काय, मी तुम्हाला सांगून गेलो ना की रोज संगत ना, मग ते महत्व कळत नाही. तर ते महत्व कळावं म्हणूनच आजचा हा अभंग. नाहीतर तुम्ही सर्व संतांच्या अभंगाचा जर विचार केला ना, कुठेही असा तुम्हाला अभंग सापडणार नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मात्र बापाचे उपकार मुलावर किती असतात याच्याकरिता हा स्वतंत्र अभंग आहे 4 चरणाचा. आता कुठे कुठे कधी कधी त्याला थोडासा विरोधही महाराजांनी केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगून गेलो की हित नाही ठाऊके जननी, खरं हित तरी त्यांना कळत नसेल, पण प्रापंचिक त्याचं कल्याण व्हावं अशी मात्र त्याची भावना असते. आणि महाराज हेही सांगायला विसरले नाही की कधी कधी ना की आईबाप मुलाला त्रासही देणारे असतात बरं का. म्हणजे हेही ते काही विसरले नाही सांगायला.
माय बाप जरी सरपिन की बोका, माय बाप जरी सरपिन की बोका, त्यांच्या संगी सुख नसावीची बाळ. पण हे अपवाद आहे, याचं फार त्याचं विश्लेषण मी तर करणारच नाही. अपवाद असतं ते. अपवाद म्हणजे प्रल्हादे जनक गुरुवरी ढोक महाराज त्यांचं इथे म्हणजे रामायणातला प्रसंग आहे, पण सांगण्याची त्यांची पद्धत. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, भरते माता निंदू केली, विठाला विठाला. आता हा बाप आपला देह झिजवतो, त्याला कल्याण माहिती नाही, पण देह झिजवतो आणि आपल्याला जन्म देणारा तो आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज अजून एका बापाची आपल्याला या निमित्ताने आठवण करून देतात. आता आपल्या आठवणीत आलं की नाही माहिती नाही बरं का महाराज. बघा, ब्राह्मणांना द्विज म्हणतात किंवा ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण का म्हणायचं तर मनुष्य देहामध्ये आलात आणि 4 वेद, 6 शास्त्र, पुराण यांचा अभ्यास केला आणि त्यांच्यावर संतांची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली आणि भगवंत म्हणजे ब्रह्म परमात्मा ज्याने जाणलं त्याला म्हणायचे ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणालाच द्विज असं म्हणत असतात. फार महत्वाचं आहे. त्यांना काय म्हणतात? द्विज. आता ते त्रिवेदी ब्राह्मण, चतुर्वेदी ब्राह्मण ते वेगळं. त्रिवेदी म्हणजे 3 वेदाचा अभ्यास करणारे, द्विवेदी म्हणजे 2 वेदाचा अभ्यास करणारे, तो भाग निराळा. चतुर्वेदी वेगळे. पण द्विज म्हणजे त्यांचा 2दा जन्म सांगितलाय. त्यांचा म्हणजे आपल्याकरिता तो विषय आहे सगळ्यांसाठी. आपला सुद्धा 2दा जन्म होत असतो. एक म्हणजे आपले माता पिता, आपले आई वडील, आणि खरा जो जन्म होतो ना तर जेव्हा सद्गुरु रूपी बाप आपल्या जीवनामध्ये येतो. विठाला विठाला. प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्या श्री क्षेत्र पुलतांबा येथील योगीराज चांगदेव महाराज. 1400 वर्ष ते जीवन जगले, योगाचा अभ्यास केला आणि 1400 वर्ष ते राहिले. आणि शेवटी आदिशक्ती मुक्ताबाई, वय वर्ष आहे 7, आणि या 7 वर्षाच्या मुक्ताईनं चांगदेव महाराजांना अनुग्रह दिला. आणि मग चांगदेव महाराजांनी जो अभंग केला फार सुंदर आहे. तुम्ही जर तिथे गेले असाल दर्शनाला आपल्या पुलतांब्याला तर तिथे ते अभंग लिहिलेले आहेत. पण आता एवढा वेळ नसतो तिथे गेल्यावर, नाही का? आता आपल्याला कुठेच वेळ नसतो, तो भाग निराळा. आपल्याला फक्त उसनवार फेडायचं असतं बरं का माऊली. काय करायचं असतं? उसनवार. ती फार सांगत नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती दे. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव
काय म्हणतात चांगदेव महाराज, जरा गंभीरतेने घ्या. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहे. जन्माला येऊन किती दिवस झाले? 1400 वर्ष. आणि मुक्ताईला गुरु केलंय, अनुग्रह घेतलाय. काय म्हणतात? आज जन्म आलो आणि हा खरा जन्म आहे. म्हणजे गुरुच्या मुखातून जो जन्म होतो ना, तो फार महत्वाचा. म्हणून या अभंगाचं चिंतन करत असताना जर सद्गुरू आठवले बरं का, तर समजायचं परमार्थ सुरू झालेला आहे. नाहीतर अजून प्रपंचाची चिंता सुरूच आहे. विठाला विठाला. आई बापामुळे हे शरीर तुम्हाला मिळतं, या शरीराचा जन्म होतो. पण सद्गुरूकडून जो जन्म होतो ना, तो आत्म्याचा होत असतो. विठाला विठाला. आणि जोपर्यंत आत्म्याचा जन्म होत नाही, आत्म्याचा जन्म होत नसतो, ही बोलण्याची पद्धत आहे. ज्या आई बापामुळे हा देह मिळालाय त्यांचं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलंय. पण हे शरीर बदलणारं आहे, येणारं जाणारं आहे. आणि यामध्ये जो आत्मा आहे ना, तो आत्मा म्हणजे परमात्मा आहे. आणि याची ओळख सद्गुरू करून देतात. म्हणून हा खरा जन्म आहे. विठाला. आजचा अभंग याकरिता मी तुम्हाला आगळा वेगळा आहे असं म्हटलं. आणि या अभंगामध्ये महाराजांनी आई वडिलांची किंवा बापाची सेवा करा असं म्हटलेलं नाहीये. हे थोडं गंभीरतेने घ्या. का असं म्हटलेलं नाहीये? का ते उपकारच एवढे आहेत त्यांचे, काय तुम्ही सेवा करून त्यांचे उपकार फेडणार आहेत? पण सेवा करायची सांगितलेली नाहीये, त्यांचे अनंत उपकार सांगितलेले आहेत. आणि हे माणसाला सांगावं लागतं. मी सांगणार नाही तुम्हाला आई बापाला सांभाळा म्हणून, मी नाही सांगणार तुम्हाला. त्यांचे उपकार सांगणार मी, तुम्हाला अजिबात म्हणणार नाही काहीच. कारण पशु पक्ष्यांना सुद्धा ना आई बाप कळतात बरं का. तुम्ही जरा गंभीरतेने घ्या. आणि तुम्ही जन्मदात्या बापाला आईला वृद्धाश्रमामध्ये घालता आणि तिथे पैसे भरता. कुठून आणता ते पैसे? आणि आयुष्यभर देह झिजवलेला असतो त्या बापाने आणि सगळी कमाई केलेली असते, मुलाकरिता ठेवलेलं असतं. काय पहिलं चरण बघा ना तुम्ही कसं आहे. आता तुम्हाला प्रपंचातलं जरी काही कळे ना, तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात घालता, तेव्हा तुम्हाला सद्गुरू रूपी बाप केव्हा कळणार? आणि ते कोणी सांगायचं तुम्हाला? आणि नाही समजून घेतलं तर मग जन्म वायालाच जाणार ना. इथे कसं आहे, आपण आपली जशी वागणूक आहे, आपल्याला नाही बाप कळाला, आपल्या मुलाला थोडंच आपण कळणार आहोत. तसंच पुढे पुढे परिणाम होतच जातो ना. म्हणून या ठिकाणी महाराजांनी अतिशय, आणि शब्दही इतके सुंदर आहेत, बाप करी जोडी. त्याचं सगळं जी जोडी चाललेली आहे ना, ती लेकराच्या ओढी, लेकरासाठी चाललेली आहे सगळं. मला वाटत नाही की त्या शब्दाचा फार तुम्हाला ओढून अर्थ काही सांगावा म्हणून. आपुली कुरवंडी वाळून या. आणि सद्गुरू रूपी जो बाप आहे ना, जे संत आहेत ना, ते सुद्धा ना आपल्या मुलाकरिता, म्हणजे जे शिष्य असतात त्यांना मुलंच म्हणतात. एकदा हीच मुक्ताई चांगदेवाला काय म्हणते, तुला ब्रह्मस्वरूप दाखवायचंय ना, कसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. शिष्याला पुत्रच मानतात. आणि सद्गुरू हाच खरा बाप आहे. आणि मग आपल्याला खरं जीवन कळत असतं. म्हणून किती हे संत मंडळी, तेही या बापासारखंच. आता खरं म्हणजे
आजच्या अभंगाचा तो विषय नाहीये, पण आपल्या आईबापाने आपल्यासाठी जे कष्ट करतात ना किंवा देह झिजवतात, या पाठीमागे थोडीशी भूमिका वेगळी आहे. त्याचेही अभंग आहेत. आहे का पाठ की तुमच्या अभंग? लोभा कारणे आहे की नाही अभंग? पण संतांचं तसं नाही. सद्गुरुरूपी जो बाप आहे ना, त्याचं तसं नाही आहे. करी लाभावी न प्रीती. या संतांच्या जे विभूती आहेत ना, केवळ जगाच्या कल्याणासाठी इथे आलेले आहेत. ते आहे का काही प्रमाण? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. असं म्हणत जा बर का. आता दादांचे पाठ होता तो अभंग, पण दादांनी काय केले तुम्हाला खरं सांगतो, त्यांनी दुसऱ्या चरणाला चाल लावून बसलेत ते. आणि सत्य परिस्थिती हे आहे की त्यांच्या म्हणजे डोक्यामध्ये सारखा तर ते चाल, मग ते जगाच्या कल्याण येईना, पण मग त्याच चाली जर हे म्हटले असते तर जमलं असतं. पण मग परत पुढच्या चरणाला चाल कुठून आणायची, असं होत आहे की नाही? खरं का? बरोबर का? हा, हे बघा, हे सद्गुरूरूपी बाप, हे संत काय करतात आपले? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे, आणि विशेष म्हणजे करी लाभावी ना. हा नाही, आपलं प्रमाण काय आहे? करी लाभावी न प्रीती. इकडे तरी लाभ आहे, पण तिकडे लाभ नाही. करी लाभावी न प्रीती, हे फार महत्वाचं आहे. ऐका, हा जो बाप आहे ना, तो आपल्या मुलाला एकाएकी काय करतो? अभंगाच्या एकाएकी केला निराशेचा. दुसरं चरण आहे.
अभंगातील. एका एकी केला मिरासीचा धणी, सगळं देऊन टाकतो त्याला, काही त्याच्या नावावर ठेवत नाही. एका एकी केला मिरासीचा धणी. हा प्रापंचिक बाप आणि परमार्थिक बाप पहा, त्याची मिरासी काय आहे? माझ्या वडिलांची मिरासी का आता कायदा बदलत चाललाय. एकाएकी केला मिरासीचा धणी, कायद्याप्रमाणे करता येत नाही आता, बरं का? सावध राहा. तर ठरवलं काही द्यायचं नाही तर देता येत नाही. पण मुलांनी जर आता नीट धड वागलं पाहिजे, बरं का? कायदा निघालेला आहे आता. नंतर काय, सगळी इस्टेट सरकारी जमा होते, काही मिळत नाही त्या मुलाला. कायदा आहे, पण असं बाप करणार आहे तुकाराम महाराजाला माहिती होतं, म्हणून जरा लाज धरा, बरं का? एका एकी केला मिरासीचा धणी. अरे अंगा खांद्यावर त्यानं तुम्हाला वाढवलंय, लहानचं मोठं केलंय. कधी त्याने कड्यावर घेतला असेल, घाण केली नसेल का बापाच्या अंगावर? तुम्ही सांगणाऱ्याला माहिती आहे का? आणि हे सगळं करून एकाएकी केला मिरासीचा धणी. त्याची पात्रता पाहिली नाही, तो काय लायकीचा आहे, हे पुढे टिकवेल का न टिकवेल, काही त्याचं पाहिलं नाही. याला म्हणतात बाप. अक्षय महाराज एकाएकी केला मिरासीचा धणी, म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय सगळं हवाली करून टाकलं. अहो सद्गुरू बापाने सुद्धा आम्हाला एवढं मोठं धणी केलं. मला सांगा, इथे जे मी बसलोय ना, इथे जे बसलोय ना, तुम्ही मला बसवलंय ना, कारण काय हो माऊली? काय कारण आहे? एकाएकी केला मिरासीचा धणी. आम्हाला जर तुम्ही विचारलं कुठून आलं, तर फार देवळाली, आणि जास्त शहाणपण असेल तर सासवडीचं नाव. आमची काय परंपरा? तुम्ही इथे बसवलं महाराज, काय परंपरा? पण ही सद्गुरूंची कृपा. एकाएकी केला मिरासीचा धणी. आता महाराजांना जर विचारत ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, माझ्या वडिलांची मिरासी का देवा? पण आपलं काय? ही सद्गुरूंची कृपा. आणि तुम्ही सगळी माणसं जे अभंग म्हणता ना, तुमच्याकडे विणा आहे, ही सुद्धा एकाएकी केला मिरासीचा धणी. ते आपल्या लक्षामध्ये येत नाहीत. विणा आहे तुमच्या हातामध्ये, नारदाचा तो विणा आहे, सामान्य गोष्ट नाहीये, पण आपण ते समजून घेत नाही, बरं का? तुम्हाला माहिती नसेल, अशी काही गावं पाहिलेली आहेत आम्ही. हे जे टाळ आहेत ना, टाळ जमिनीवर सुद्धा ते लोक ठेवत नाहीत, बरं का? पण ती मिराशी आम्हाला कळाली पाहिजे. ते वाल्या कोळ्याला कळली. कोण होता हा वाल्या कोळी? किती साधी गोष्ट आहे, तुम्ही लक्षामध्ये ठेवा. फार मी तुम्हाला आता काही वेदांत सांगणार नाही आज, आणि दुसरं चरण झालंय, 2च राहिले. तुम्ही काही काळजी करू नका. एकाएकी कीर्तन थांबवतोय असं काही नाही, बरं का? कळलं का तुम्हाला? एकाएकी सुद्धा कीर्तन थांबवतोय, असं काही काळजी करू नका. काय त्या वाल्या कोळ्याचं काय? वाट माऱ्या होता की नाही तो? 7 राजनं भरली. आपण आता ते ग्रंथामध्ये आहे की नाही माहिती नाही, पण इकडे आपण सांगतो एवढं त्याने पाप केलं. कोण भेटलं त्याला? सद्गुरू नारद महर्षी. आणि काय केलं त्याला? वाल्याचा वाल्मिक केला, एकाएकी केला. त्याची काही तपश्चर्या आहे का? काही नाही ना. सद्गुरूंची कृपा झाली. आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे सद्गुरू रूपी बापाची कृपा आपल्यावर आहे. एकाएकी केला मिरासीचा धणी. अशा अनेक पुष्कळ उदाहरण आहे. आणि पण ज्याला हे सद्गुरू रूपी बाप कळले किंवा जे शरण गेले ना, काय परमार्थात आल्यावरही ना अडचण येत नाही असं नाही. जसं प्रपंचामध्ये अडचणी असतात, पण बाप तिथे उभा राहतो आणि त्या अडचणी त्याच्या दूर करतो. परमार्थामध्ये आल्यावरही अनेक अडचणी असतात त्या साधनेमध्ये, पण परमार्थ केला तर नुसतं म्हणण्यापुरतं नाही, तो केला पाहिजे.
बहुतेक आता अलीकडे फक्त म्हणण्यातला चाललेला आहे, तो भाग सोडायचा, तिथे काही आपल्याला बोलायचं नाही. पण हे सद्गुरूपी बाप, हे संत काय करतात? भागलिया माझ वाहतील कडीये, हो भागलिया माझ वाहतील कडीये, हो भागलिया माझ वाहतील कडीये, हो ये माझ वाहतील कडीये, शांती सर्व सुख कांची त्याची माझी ही सकाळी त्याची माझी चाल मला येत नाही, पण पाहिली तुमची गंमत करून, म्हणजे तुमच्यासारखं मला येतं का ते? काय सुंदर अभंग आहे बा, याला पुष्टी करणारा आहे आजच्या विषयाला. सद्गुरूपी जो बाप आहे ना, भागलिया मज काय करणार? वाहतील कडिये. हे ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस तुम्हाला पाप खरा कळेल, तसं कळणार नाही. हे फार महत्वाचं आहे. साधना करत असताना तुम्ही थकला शिनला तर ते तुम्हाला भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे येणे जोडे सर्व सुख. अजून काय उपकार आहेत? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विठोबा
चरणाचा विषय झाला, विठोबा रखुमाई भजन झालं, शेवटचं चरण. पण तुम्ही काही नामस्मरण केलं नाही, ऐकलं की नाही, बाहेरून काही कळत नाही. एकदा आता थोडं करा, आता थोडे हात मोकळे आपले. दिगंबरा दिगंबरा घालून या पाहे डोळा अलंकार. आपण जेव्हा लहान लहान असतो ना, ते नानाविध प्रकारचे अलंकार घालतात, ते आपल्याला काही समजत नाही. त्यावेळी लहान असतो आपण, अलंकार सोनाचं काही माहित नसतं, पण बापाला एवढा आनंद होतो बरं का. आणि असा ठेवा आपल्यासाठी तो करून ठेवतो. आता ते लहानपणी तो जेव्हा अलंकार घालतो, कड्या खांद्यावर वागवतो, हे आता कळत नाही. ते कळण्यासाठी अभंग आहे. तिसरं चरण जे आहे ना, आता एक मोठे झाल्यावर कळायला पाहिजे ना, म्हणून हे चरण आहे. आणि ते सोन्या नाण्याचं आपल्याला काही महत्व कळत नाही, पण त्याला एवढा आनंद होतो. तसंच जेव्हा सद्गुरु बाप जीवनामध्ये येतो, ऐका, आणि तो साधक जेव्हा नामरूपी अलंकार म्हणजे नामचिंतन तो करायला लागतो, आता त्या साधकाला नाही काही कळत की पुढे काय ठेवा मला याच्यामुळे मिळणार आहे म्हणून, बरं का. कोणत्या मिराशीचं धनी मला सद्गुरु करणार, त्याला माहिती नसतं त्या साधकाला सुरुवातीला. पण असा ठेवा देतात ना, तुका म्हणे होता ठेवा. ते फार गाठोड्याच्या नादी लागू नका. नाही तर मग कुठे गाठोड ठेवलं होतं, आता गाठोडं बिठोडं काही ठेवत नाहीत, आणि ठेवू नका बरं का. आणि बँकेत सुद्धा ना, एखाद्या ट्रस्टच्या नावे, धर्मदाय त्याच्या नावे करत जा. तुम्हाला वाटतं तुम्ही तसं करता, अरे बाप असं करतच नाही असं. हा मुलगा काय करेल तो करेल ना, कारण तो कुठे बाप झाला अजून. हे सांगितलं ना तुम्हाला, कळलं ना तुम्हाला हे सगळं. तुम्ही करणारच नाही तसं. आणि मग सद्गुरु रूपी बाप काय करतो, कोणता ठेवा दाखवतो. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. कोणता ठेवा, तर मी सच्चिदानंद आहे. हा ठेवा या बोधावर तो आणून ठेवतो, आणि याला म्हणतात खरा परमार्थातला आनंद. तो ठेवा देत असतात. आणि आता हे प्रपंच करत असताना बाप काय करतो की इतरांकडून आपल्या मुलाला त्रास होऊ नये, बरं का, त्याला काही दुःख कोणी देऊ नये, त्याकरिता इतका तो रात्रंदिवस प्रयत्न करतो, अजिबात लोकांकडून त्याला त्रास होऊ नये. आणि तुम्हाला सांगतो, आता ही मुलं काही नीट वागत नाहीत, कुठे ना कुठे त्या बापाचा अपमान करतातच. शेवटी हा बाप जातो आणि त्या लोकांच्या पाया पडतो, बरं का. हा पडतो की नाही पाया, ते मुलाला समजत नाही. एवढंच नाही, तर वेळ प्रसंगी ती शिक्षा घ्यायला तो तयार होतो, आपला जीव द्यायला तयार होतो.
पण मुलाला काही होऊ देत नाही याला म्हणतात बाप. आणि हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज तुका म्हणे दिगंत तुका म्हणे दिगंत अनेकाची उदार जीवाची आठवडीया उदार जीवाची आठवडीया उदार जीवाची आठवडीया तुका म्हणे दिगंत उदार जीवाची आठवडीया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आपल्या तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण संजयजी महाराज शेटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तर आपला शेवटच्या चरणाचा विचार चाललेला होता. ऐकलं का सगळ्यांनी? बघ, तुम्हाला काय करायचं चरणाचं ते, त्याने काही पैसे मिळतात, ते कीर्तन करायला मिळतात. हा काही गुंठ्याचं असतं. मग केला असता विचार तुम्ही, नाही का? हा हा बाप मुलासाठी त्याला कोणी त्रास देऊ नये, दुःख देऊ नये. आणि शेवटी वेळ प्रसंगी तो मरायला तयार होतो. या वारकरी संप्रदायाची पायाभरणी झाली ना, मला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मुलांना समाजाने त्रास देऊ नये म्हणून या ज्ञानदेवांच्या आई वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा कुणाकरिता घेतली? याला म्हणतात बाप. तरी समाजाने त्यांना त्यांच्यामध्ये घेतलं नाही. तो भाग निराळा. कुणी त्यांना ब्राह्मणत्व दिलं नाही. तो विषय आत्ताचा नाहीये. का दिलं नाही काय तर्क वितर्क करत बसायचं नाही. पण या संप्रदायाची पाया उभारणी झाली, याला म्हणतात बाप. तसेच या ठिकाणी ही साधना करत असताना, परमार्थ करत असताना जो आम्हाला त्रास होतो ना, तो त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी संत आपल्यासाठी उदार व्हायला तयार असतात. उदार. फक्त आपण त्यांचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे आणि आपण त्यांचं गुरुपुत्र आपण झालो पाहिजे.
आणि तेव्हा हा सगळा विषय समजला जाईल. एकाएकी केला मिरासीचा धणी. या ठिकाणी आदरणीय महाराज आले, त्यांना शेवटचं चरण पैरवी चालेल त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना हरिभक्तीपरायण नाणं तुका म्हणे दे गांजवानी काशी तुका म्हणे दे गांजवानी काशी तुका
उदार जीवासी आपुलिया. एक महाराज, आम्ही एका कीर्तनाला गेलो होतो राहुरीला, मी होतो. 2 वाजले, महाराज काय कीर्तन बंद करणार. हा 2 वाजता 2 वाजले. शेवटी त्यांना लोक घड्याळ दाखवायचे, कानात जाऊन सांगायचे, कागदावर लिहून दिलं. महाराज काही थांबे ना. शेवटी काय केलं, काही कार्यकर्त्यांनी लाईट बंद केली. महाराज म्हटले माझा आवाज एवढा पहाडी आहे ना, मला काही लाईटची गरज नाही. तुकाराम महाराजांच्या काळात कुठे होते म्हणे लाईट. मी तसं काही होऊन देणार नाही याची फार माझ्याकडे दक्षता आहे. आता या अनावधानाने लाईट गेलेली आहे, तरी मी सांगितल्याच्या नियमाप्रमाणे 15 मिनिटं जास्त घेतले, कारण महाराज आल्यामुळे आता चालू झाली आपली. तर हा प्रपंचातला बाप आणि परमार्थातला बाप ज्याला कळाला त्याचं जीवन आहे. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. म्हणून आपल्या या कोबर्णे परिवारातील स्वर्गीय बापूसाहेब तथा विठ्ठलराव नामदेवराव कोबर्णे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांची जी मुलं आहेत त्याच्यामध्ये आमचे राजू भाऊ आहेत, विजू भाऊ आहेत, संजू भाऊ आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, सुना आहेत, मुली आहेत, त्यांच्या भाऊ आहेत, पुतण्या आहेत, सगळे परिवाराने या ठिकाणी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम केला. ही कीर्तनाची सेवा आणि यानंतर अन्नदान सुद्धा ठेवलेलं आहे. तर या अभंगाचा विचार घरी गेल्यावर करा. इथे जेवढा झाला असेल तेवढा झाला असेल, कारण इथे काही सगळा विचार होत नाही, तेवढा वेळ नसतो. पण जेव्हा जेव्हा तुम्ही कीर्तनाला जाल, उगाच एखादा महाराज रोजाने आणला, त्याने त्याचं काम केलं, तुम्ही तुमचं केलं, असं करू नका बरं का. याने काही होणार नाही. तुम्ही असे एक काय असे हजारो लाखही कीर्तन ऐकले त्याने काही होत नसतं. असं पोटावर भाकरी बांधून काही पोट भरत नसतं. तुम्ही घरी गेले, अभंगाचा क्रमांक काय, महाराजांना काय म्हणायचं, हे सद्गुरू बाप म्हणजे काय, आपला दुसरा जन्म होतो म्हणजे काय, तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी पुनश्च एकदा या कोबर्णे परिवाराचे आणि विशेष करून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आपल्या जीवनातील अनमोल वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यामध्ये आपले गणेगावचं सर्व भजनी मंडळ, आमचे अक्षय महाराज हार्मोनियम वाजवण्याचे, पुनश्च एकदा सर्व भजनी मंडळ, गोरख महाराज, अक्षय महाराज, गणेकरी महाराज, सर्वांचे ते काकी जी आहे महाराज आलेले आहेत, सर्वांनाच या ठिकाणी मी प्रणाम वंदन करतो. आता या ठिकाणी ना श्रद्धांजली होणार आहे. महाराज मंडळी आहेत आणि गावातीलही कोणी असेल नातेवाईक, त्यांना श्रद्धांजली व्हायची असली त्यांनी इकडे यायचं आहे. आणि मग आपल्याला आरती करायची आहे. आता तर आपण आरती करून घेऊ आणि मग श्रद्धांजली व्हायची, चालेल ना. अगोदर श्रद्धांजली व्हायची. जय विठ्ठल करून घेतो, तोपर्यंत आरतीची तयारी करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेच माझे जे उरले पायी पण विठ्ठल जय जय.